तो डिंगडोंग कासगाव ब इनके लिए एक बड़ा मुकाबला हो सकता है। प्रवीण अगदी नवे पर्व युवा सर्व आणि दोन्ही संघांना अगदी प्रेक्षक राजा मोठ्या सगळ्यांना सपोर्ट देते त्याही संपूर्ण क्रिकेट रसिक राजाचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो कारण एक चांगला सपोर्ट सिस्टम दोन्ही संघांना इथे अवेलेबल आहे। दोन्ही संघांच्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आणि पहिल्या लढतीला अगदी काही क्षणार्धात इथे सुरुवात होताना पाहायला मिळेल। जनमन जोविली ब संघाच्या अगेन्स्ट मिताली डिंगडोंग 11 कासगाव। मैच ऑन सुपर 6 का पहला मुकाबला दहीवली धमाका 2025। दर्शक एक बार जोरदार तालियों से दोनों टीम का स्वागत करें। सुपर 6 पहला मुकाबला अंतिम रात्र दहीवली धमाका 13 बाइक बदलापुर पूर्व में पहली बार इतिहास बनाने वाली टूर्नामेंट जिसे हर शख्स याद रखेगा। क्या बढ़िया मुकाबला होगा, दोनों टीम को ऑल द बेस्ट। जितेश टेंबे समोर पाहायला मिळतो ज्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलं असा जितेश टेंबे आणि त्याच्या साथीने विशाल आहे आणि समोर पाहायला मिळतो काढो विशाल। पहली बॉल, पहली गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। पेसर बॉलर का इस्तेमाल जोवेली ब ने किया है जो हनुमान के नाम से खेलती हुई। ऑपोजिट में जिस टीम ने टॉस जीता वो है मिताली 11 डिंगडोंग कासगाव ब। दोनों टीम बी से नाम से खेल रही है और दोनों ताकतवर टीम है। पहली गेंद डॉट, पारी की दमदार शुरुआत, लॉफ्ट किया बॉल को, सामने स्ट्रेट ही डाउन द ग्राउंड खेला। कासगाव ब का खाता खुल चुका है 1 रनों के साथ। दोनों टीम के लिए अस्तित्व की लड़ाई रोशन, क्योंकि 13 बाइक पहली बार बदलापुर में टूर्नामेंट काफी बड़ी और चर्चा वाली टूर्नामेंट है। पूरे रायगढ़ थाने में इसके चर्चा हो रही है और यहाँ पे एक मैच जीतने के बाद प्राइज सेरेमनी में आपको एक बाइक का मौका मिल सकता है। सर्वात मोठा रणकंदन या दोन संघांदरम्यान क्रिकेटचं मादक सौंदर्य स्क्वेअर कट पाहायला मिळतो। येतोय पहिला आजच्या रात्रीतील धमाकेदार चौकार। चे नाव आहे अयोध्या त्यांचे धाम आहे। एक वचनी एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आहे। जय श्रीरामचा नारा जय घोष अखंड रात्रीमध्ये इथे दुमदुमताना पाहायला मिळेल। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, राईट मोर द विकेट मारा केलाय। अलीकडचा चेंडू काहीसा वेगवान पाहिला, आता गतीमध्ये परिवर्तन राहिलं। डॉट बॉल, जितेश टिम्बे इस टूर्नामेंट में अर्धशतक ठोकने वाला ये बल्लेबाज है। नाम में जीत है, काम भी जीतने वाला किया इससे पहले और आपने स्क्वायर कट का चौका देखा। कमाल का ये बल्लेबाज है। कासगाव ब की सबसे बड़ी उम्मीद है वो जितेश टिम्बे, जीतने वाला ये बल्लेबाज है। लेकिन गेंदबाज नेचुरल लेग ब्रेक कर रहे हैं, जैसे गेंद विकेटों पे गिर रहे हैं कटर बॉल कर रहे हैं और काफी बढ़िया कटर बॉल का इस्तेमाल ये चालाक गेंदबाज करते हुए जोवेली ब की ओर से अभय चौधरी शानदार गेंदबाज है। पावर प्ले, बल्लेबाज पे कोई दबाव नहीं है लेकिन गेंदबाजी काफी बढ़िया होती भी। जितेश टेम्बे तैयार, फुलरिंग की बॉल ऑन साइड में मोड़ दिया मिड विकेट पर। 1 रन महज यहां पर मिलेगा। सिंगल बटोरते हुए 2 बल्लेबाज। कासगाव ब का टोटल 1 के साथ पहुंच चुका है 6 रन स्कोरबोर्ड पे। पावर प्ले में रोशन 4 ओवर का शायद मैच है, तो मेरे ख्याल से पावर प्ले में 15-16 तो चाहिए। काहीशी संत अशी आपल्याला सुरुवात पाहायला मिळते। एक चौकार पहिला पण जितेश टेंबेच्या बाडमधून, ज्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलं। तो खेळतो 3 चेंडू 5 वरती, परंतु पंचतारांकित इनिंग इथे साकार करावी लागेल या पहिल्या सलामी जोडीला। ओहो, रोखलंय, थांबवलंय, धावसंख्या पूर्णपणे रोखलीये। पहिलं पिबनचं वाजवी षटक समाप्त झालंय आणि जिथे धावा बनताना पाहायला मिळतात। बिनगडी बाद मिताली 11 डिंगडोंग कासगाव ब संघ जाऊन पोहोचतोय बिनगडी बाद 6 धावा। अभय चौधरी 3 डॉट गेंद, 1 चौका, 2 डबल, यानी टोटल है 6। 0 विकेट के नुकसान पर कासगाव ब 1 ओवर का खेल समाप्त हुआ है। जितनी गेंदे उतने रन बल्लेबाज ने जोड़े। कहते परों को खोल जमाना उड़ान देखता है, ये जमीन पर बैठकर कि आसमान देखता है। आज कोई एक टीम आसमान की बुलंदी को चूमेगी, क्योंकि बहुत बड़ी टूर्नामेंट है। पहली बार बदलापुर पूर्व में 13 बाइक का शोरूम
हमें देखने मिल रहा है, जहाँ पे विजेता टीम काफी मेरे ख्याल से 4 बाइक अपने घर लेके जाएगी, तो दोनों जीतने वाली टीम भी यहाँ से बाइक लेके जाएगी। भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटचे सामने पाहायला मिळत आहेत. अगदी मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2025 ला या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि आज रविवार दिनांक 6 एप्रिलला या स्पर्धेचा सांगता सोहळा, याची देई याची डोला, गजल क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. आणि आज आनंद पर्व आहे आणि युवा सर्व आहेत आणि युवांच्या साथीनं ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानं दोन्ही संघ आपली ताकद पूर्णपणे समर्पित करत आहेत. पहिलं षटक पहिलं जिथे 6 धावा बनताना पाहायला मिळाल्या आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती प्रेम धुळे. ओवर नंबर 2, दूसरा पावर प्ले, बॉलर तैयार, कट करने की कोशिश है, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ गेंद आई, थोड़ा भी बल्ले का किनारा लगता तो जितेश बाहर जाते। कासगांव ब पे बहुत ज्यादा दबाव डाला है जोवेली ब ने। क्या कासगांव ने टॉस जीत के बैटिंग ली रोशन, वो फैसला सही था या गलत? अब उनको साबित करना है कि जी बैटिंग का फैसला सही था और पहाड़ जैसा टारगेट हम बनाने में सफल हो सकते हैं आज। अगदी डोंगरा एवढं भलं मोठं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर उभं करावं लागेल, कस लावावा लागेल आपल्या खेळीच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल, प्रहार केला, काउंटर अटॅक, डीप एक कव्हरच्या दिशेनं दागलाय. दहिवली चषकातील अजून एक दर्जेदार चौकार. विरोधात जर्मन क्रिकेट संघ डोके या दोन टीमच्या दरम्यान होणार आहे. त्यामुळे आता डोके टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम खरबाई आपण देखील येऊन थांबा. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आमचे कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर साहेब आहेत. त्यांच्या साथीने संचालक महेंद्रजी धुळे देखील या मागचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत आपण करतोय. नुकताच सूर्यजी धुळे यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. लय में आए थे जितेश टिम्बे, इससे पहले लॉन्ग ऑफ पे 4 मारे, लेकिन ये देखिए ऑफ कटर गेंद टप्पा खाने के बाद अंदर की दिशा में आई। इन स्विंगर बॉल कर रहे प्रेम दुले, यानी प्यार में डालने वाली गेंदबाजी इनकी, बिल्कुल प्यार भरी गेंदबाजी। विकेट पे जो पिच का मिजाज देखे तो उसका पूरा फायदा मिल रहा है। और प्रेम जोवेली ब के मेन बॉलर है, मुख्य गेंदबाज। कटाक्ष धारदार गोलंदाजीची आखणी केली जाते. प्रेमात टाकणारे षटक धुळेच्या माध्यमातून. ओहो, पुन्हा एकदा स्लोअर चेंडू सफर केलाय, रोखलंय, थांबवलंय. जो फलंदाज आक्रमकतेनं अगदी 2 चौकार दागत होता त्या फलंदाजाला अगदी 4 चेंडू डॉट फेकलेत गोलंदाजी करणाऱ्या निश्चितच जोविली या सगळ्यांना. उत्तमरित्या हे षटक हाताळलं जातं. अगदी 4 धावा दागल्यानंतर पाठोपाठ लगातार 2 चेंडू डॉट राहिले. धावसंख्येला थांबवलंय, धावसंख्येला रोखलंय, धावसंख्या जाऊन पोहोचते 10 कदम धारण. 6 गेंदे अभी तक डॉट है। बैकफुट पे गए, पंच किया, खोला मुंह का, यहां पर बल्ले का मुंह, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, एक टप्पा ओवर द रोप। 4 रनों के लिए मच नीडेड 4 कासगांव ब के लिए आता हुआ देर आया लेकिन दुरुस्त आया। रोशन 6 डॉट गेंद के बाद एक और चौका मिला है। अब यहां से बल्लेबाज जितेश टेम्बे को लय में आना होगा। जो हाफ सेंचुरी की पारी खेली थी उन्होंने, उसे वापस दोहराना पड़ेगा क्योंकि वक्त अब उसी तरीके का बना है टीम के लिए। अगदी मोठ्या कालांतरानंतर हा आलेला एक बलशाली फटका खूप काही बळ प्राप्त करून देतो फलंदाजी करणाऱ्या मिताली 11 डिंगडॉंग कासगाव ब या संघासाठी. आणि आता कसबदार फटके यायला सुरुवात झाली आहे. परंतु जर अलीकडचे काही फटके पाहिले तर फलंदाज खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी या दर्जाची काहीशी फटकेबाजी पाहायला मिळते. कदाचित 2 सिंगल रन्स पाहिले आणि त्यानंतर चौकाराची भाषा बोलली जाते. रोखलंय, परंतु इथे क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट मध्ये काहीसं ढसाल कार्य राहिलं, परंतु पूर्णपणे उसळी घेणे खूप गरजेचं होतं. हनुमंत उडी लगवायची होती या क्षेत्ररक्षकाला. संचित धूले वहां पर थे मिड ऑफ पर, थोड़ी जंप लगाने थे उन्हें, मौका बहुत बड़े विकेट का मिलता। जितेश टेम्बे का विकेट बच गए, नसीब अच्छा है, सिंगल मिला। 2 ओवर का खेल समाप्त है और डिंग डोंग मिताली 11 कासगांव ब का टोटल है 15 विकेटों के नुकसान पर। ओपनर बल्लेबाज है, 7.5 का रन रेट है रोशन, लेकिन 15 थोड़े से कम है। अब आने वाली 12 गेंदों पे कासगांव ब को हल्ला बोल करना होगा इस मुकाबले में। अगदी या स्पर्धेतील सर्वाधिक देखना झेल सुद्धा जोविलीच्या संचित धुळेनं पकडला होता. हा सुद्धा इतिहास आहे आणि त्या दर्जाचं कार्य अविरतपणे याही मॅच मध्ये त्याला साकार करायचं, परंतु सुटलेला झेल आणि त्यानंतर अगदी 2 षटकांदरम्यान धावा बनताना पाहायला मिळत आहेत. बिनगडी बाद, एकूण धावा 15. डीजे म्युझिक.
ही दुनिया अगली वेगळी आणि न्यारी लय भारी स्पर्धेचं आयोजन आणि या पहिल्या मॅच मध्ये दोन संघ आपली ताकद पूर्णपणे समर्पित करताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक पहिलं प्रवीण अगदी 6 धावा बनताना पाहायला मिळाल्या. त्यानंतर प्रेम धुळेवरती वार करण्याचे प्रयत्न राहिले जिथे 9 धावा बनाल्या आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती येतोय विश्वनाथ धुले बॉलिंग ट्रॅक वरती. ओवर नंबर 3 विश्वनाथ धुले सामने है जीतेश टिम्बे 15 रन 2 ओवर में 2 ओवर बची है. अस्तित्व की लड़ाई कासगांव ब के लिए टॉस जीता बैटिंग ली पहाड़ जैसा टारगेट सेट करना है और जीतेश टिम्बे से बड़ी उम्मीद है. अब वो उम्मीद पे क्या खरे उतरेंगे वो जिम्मेदारी क्या अपने कंधों पे निभाएंगे. ओवर नंबर 3 ओ खराब गेंद स्विच इट उल्टा फुल्टा अल्टी पल्टी 6 रनों के लिए. क्या शॉट मारा है रोशन कमाल की बल्लेबाजी और दो तरफ जो दर्शक है ना वो भी काटे की टक्कर. प्रवीण बैलगाडा शर्यतीमध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू असते. आता उजवी बाजू खुश आहे ज्या दर्जाचा आपण फटका पाहिला रिव्हर्स फटका होता. दुधारी तलवार चले तो दुश्मन की नहीं तो खुद की गर्दन कट जाए या फटक्याचा वापर केला होता फलंदाज बॅटिंग मार्क मध्ये जितेश टेंबेनं तो यशस्वीरित्या पार पाडलाय. षटकार फेवरेट शॉट और ये पसंदीदा शॉट है जितेश टेम्बे का. हमेशा हर मैच में ये खेला है उन्होंने आज भी वो करके दिखाया. वो कामयाबी भरा स्ट्रोक है मजा आएगा. दर्शक भी बेताब है इसका रिजल्ट देखने के लिए. दोनों टीम ताकतवर. गेंदबाज पे थोड़ा दबाव पहली गेंद फुल टॉस छक्का और दमदार शुरुआत हुई. ओवर नंबर 3 से उम्मीदें ज्यादा है कासगांव ब को लेकिन जिस तरीके से 2 ओवर की जोविली बर्न है वो कमाल की रही रोशन. और विश्वनाथ धुले भी अगर उसी तरीके से इकोनॉमिकल ओवर करते तो ज्यादा दबाव कासगांव ब पे हो सकता है. इसके बाद तिसऱ्या गोलंदाजाला पूर्णपणे टार्गेट केलंय. पहिलाच बॉल षटकार आताही पाहायला मिळतो धमाकेदार पाठोपाठ सलगचा हा दुसरा षटकार. फलंदाज ऑन फायर जीतू शॉट पहला उल्टा फुल्टा दूसरा स्वीप 6 रनों में तब्दील. 2 गेंद 2 सिक्स एक और छक्का लगता है तीसरा हैट्रिक. तो टीम के जो पैकर है सन्माननीय बालराम शेठ कामरी इनकी ओर से 2000 का इनाम मिलेगा. 2 बॉल 2 सिक्स इन रो हैट्रिक पर है गेंदबाज बल्लेबाज जितेश टिम्बे. ये बल्लेबाज फॉर्म में आते लय में आते हुए और मैच का ये टर्निंग पॉइंट है जिसका इंतजार कासगांव ब कर रही थी. क्या आएगा तीसरा बड़ा स्ट्रोक. विश्वनाथ धुले बल्ले के स्लॉट में हवा में मिड लंबी ज्यादा ऊंचाई ज्यादा दर्श तीसरा लगातार छक्का. हल्ला हल्ला कल्लोल हल्ला बोल मुंहतोड जबाब देणारे फटके खेळले जात आहेत. विश्वनाथ धुळे विरोधात आक्रमक शैलीचे फटके खेळत असताना या स्पर्धेतील पहिली अर्धशतकी खेळी साकार करणारा जीतू अर्थात जितेश टेंबेचं वार मैदानामध्ये घोंगावतोय. धावा आक्रमकतेने पुढे मार्गस्थ होत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती 33 धावा लागतायत. 3 गगनचुंबी 3 गगन भेदी आसमान के तारे तोड़ दिए. आसमानी टोला ये बल्लेबाज जितेश टिम्बे की ताकत. नाम में जीत 3 छक्के और मैच का नक्शा बदल चुका है. जो 2 गेंदबाजों ने मेहनत की थी उस मेहनत पे पानी फेर दिया. नो डाउट मजा आ रहा है. अगली गेंद धीमी गति की बॉल है. बल्ले के जड़ में प्लेसमेंट करके सम्मान दिया. जितेश ने 1 रन बटोरा और इसी 1 के साथ 4 गेंदों का एक खेल समाप्त होता हुआ टीम का टोटल है यहां से स्कोरबोर्ड पर 34 यानी कि 50 के नजदीक स्कोर पहुंच सकता है. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर नारायण ढाबेचे आमचे मालक हर्षलजी भगत साहेबांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर 5 दिवस रात्रीमध्ये आम्ही त्यांच्या आतुरतेने वाट पाहत होतो आणि अखेर आजच्या रात्रीमध्ये त्यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे हर्षलजी भगत यांच्या माध्यमातून. आपण पाहतोय खरं तर नेहमीच विशेष सहकार्य असतं मग कोणतीही स्पर्धा असू दे. आणि खरं तर असं म्हटलं जातं जिथे सुनील पवार कुक तिथे सर्वांना लागते भूक. आणि त्याच ढाब्याचे आमचे ओनर आपण पाहतोय आमच्या हर्षलजी भगत यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सदाशिव डोळे यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. कल्पेशजी टेंबे यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. टीम कासगाव संघाला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला ठोकलाय बॉल सीमा पार षटकार.
4 6 इन रो। इस ओवर में 24 आए छक्कों से महज। क्या कमाल की पारी खेली है। मुश्किल कंडीशन में विशाल का भी बल्ला चल रहा है। चतुर बल्लेबाज विशाल, लाजवाब बल्लेबाजी, और ये मैच का टर्निंग पॉइंट है। ये मैच का काया पलट है। ये मैच का नक्शा बदल चुका है। अगदी आक्रमक शैलीचे फटके येत आहेत। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवली बदलापूर पूर्व पूर्णपणे दणाणून सोडतायत हे दोन फलंदाज। ओहो, स्लोअर चेंडू सफर केला, चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर निघतो। डॉट बॉलची राहिली समाप्ती। पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर गुणतालिकेवरती धावा बनताना पाहायला मिळतात। बिनगडी बाद ही सुद्धा एक चांगली सुस्थिती पाहायला मिळते। मिताल 11 डिंगडॉंग कासगाव ब संघाच्या माध्यमातून पहिल्या 3 षटकांदरम्यान धावा बनतायत 41। बॉलिंग विश्लेषण। पहले गेंदबाज थे अभय चौधरी ने दिए 6 रन, प्रेम धुले ने दिए 9, तीसरे ओवर विश्वनाथ धुले ने दिए 26, 4 छक्के, व्हाइट बॉल, सिंगल, आखिरी गेंद डॉट। 3 ओवर में स्कोर है 41। ये तीसरा ओवर काफी निर्णायक रहा रोशन इस मुकाबले में, यानी सुपर 6 में अगर एक ओवर में 26 आते तो सोने पे सुहागा। मैं कहूंगा कि ये लॉटरी थी और ये बोनस था, लूट लिया बल्लेबाजों ने इस गेंदबाज को ओवर नंबर 3 में। 1 ओवर का खेल बचा है। सुपर 6 का पहला मैच, कांटे की टक्कर, 2 महारथी टीमें। जोवेली बर्ड जिस जोश में मैदान में उतरी थी वो कमाल का था। उनके दर्शक भी खड़े थे एक लाइन में और सपोर्ट कर रहे अपने टीम को, लेकिन उनको भी बल्लेबाजी का मौका मिलेगा दूसरे सत्र में। नक्कीच क्रिकेट रसिक राजाची एक चांगली साथ मिळते आणि दोन्ही संघांची मॅन्टर टीम सक्षमतेने काम करते। अगदी जोविली संघाचे मॅन्टर महेंद्र धुळे असतील, माहीच्या माध्यमातून नेहमीच एक चांगलं मार्गदर्शन आपण जोविली संघाला पाहिलंय आणि दोन संघांचं मॅन्टर टीम सक्षमतेने आपलं कार्य पार पडताना पाहायला मिळतात। आज क्रिकेट रसिक राजा अगदी या संगीताच्या तालावरती नाचताना पाहायला मिळेल। प्रवीण, या मैदानाचा विचार केला तर अगदी कॅरम बोर्ड सारखे मैदान आहे, इथे धावा बनतायत। रोशन, अभी तक दर्शकों ने जोवेली अ और कासगांव अ का मैच देखा है जो बहुत बड़ा होता है, लेकिन आज आप पहली बार देख रहे हो जोवेली ब और कासगांव ब का मैच, वो भी बड़ा मुकाबला और दोनों भी टीमें बड़े मैच के बड़े खिलाड़ी। चेतनजी गजानन धुळे यांच्या माध्यमातून इथे कॅश प्राइज आहे। लगातार 3 विकेट काढल्या तर जोविली संघाच्या गोलंदाजाला 2000 रुपयाचा धनादेश इथे सुपूर्द केला जाईल। अखेरच्या क्षणी आलाय आर्यन मात्रे, स्लॉगर षटक हाताळतोय युवा गोलंदाज। राईट मोर द विकेट मारा केला डीप मिड विकेटच्या दिशेने हा फटका पाहिला। रॉकेट फटका लावसा केला, धोका आहे, मोका आहे, परंतु संधी होती ती गमावली आहे। चित्तेची दौड हुसेन बोल करणं पाहिला। जर्सी क्रमांक 45 त्या ठिकाणी सज्ज होते। विशाल चतुराई पाहायला मिळाली या दोन फलंदाजांमध्ये। विशाल बच गए लेकिन जितेश को मौका दिया। जितेश ने 3 छक्के मारे थे। जो बल्लेबाज सेट है, अगर वो स्ट्राइक पे जाता है तो आपके लिए खतरा जरूर होगा, लेकिन आखिरी ओवर ये भी अच्छे गेंदबाज है आर्यन मात्रे। शायद चमत्कार की जरूरत है, इनको जादू बिखरना होगा आज। हवा में है, स्ट्रोक अच्छा है, पीछे फील्डर, कमबैक आर्यन मात्रे का। जोवेली ब वापसी हो चुकी है बड़ी मछली जाल में। जितेश टेंबे की पारी समाप्त। अंतिम क्षणी एक आगलं वेगळं दर्शन घडवणार हे षटक बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन मात्रे याच्या माध्यमातून पाहायला मिळतो। दर्शन धुळेच्या माध्यमातून पकडलेला तो दर्जेदार झेल, पहिला ब्रेक थ्रू, पहिला दे धक्का, पहिला मोहरा गारद। मिताल 11 डिंग डॉंग कासगाव ब संघाला लागतोय पहिला दे धक्का। जीतू जितेश टेंबे बैक टू द पवेलियन। छोटा तीर घाव करे गंभीर। आर्यन मात्रे, उम्र कम है, तजुर्बा ज्यादा है, और जो धीमी गति की बॉल करके फंसाया जितेश टेंबे को, उनका टाइमिंग खराब किया, वो लाजवाब था। गेंद की गति कम करना, ज्यादा करना, ये वेरिएशन आर्यन मात्रे का बड़ा कमाल का है। मजा आएगा। कुछ वेरिएशन वाले गेंदबाज आखिरी ओवर में कर रहे हैं अपना चालाकी भरी गेंदबाजी, शायद बात बन सकते हैं। लेकिन अब आएंगे नंबर 3 पे हर्षद टेंबे। विकेट जशी संपादित केली तसे आमचे कार्याध्यक्ष दिलीपजी बोर साहेबांकडून आपण पाहतोय खरं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आर्यनसाठी, आणि खुशाल आणि वरुण यांच्याकडून देखील प्रत्येक विकेटला 1000 रुपये, आणि जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर तब्बल 6000 रुपयाची धनराशी या खेळाडूला देण्यात येईल। क्या बात आहे। अगदी बक्षिसांची आपल्याला खैरात पाहायला मिळते। टेनिस क्रिकेटला आयाम देणारी स्पर्धा
टेनिस क्रिकेटला वैभवाच्या शिखरावरती घेऊन जाणारी स्पर्धा, टेनिस क्रिकेटची श्रीमंती जगासमोर आणणारी स्पर्धा दहिली चषक 2025 बन चुका है नाम और नाम बनता नहीं बनाना पड़ता है। आयोजक कर्ताओं ने नाम बना दिया। 13 बाइक बदलापुर में पहली बार डे नाइट का दहिवली धमाका, जिसके चर्चा रायगढ़, ठाणे, बदलापुर, नवी मुंबई, भिवंडी, हर जगह पे जहाँ पे टेनिस क्रिकेट खेला जाता है ये धमाका है बहुत बड़ा। ये तो झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे। पुढच्या वर्षी अगदी 26 बाईक्स दहिली चषकाची एक रंगतदार मैफिल पाहायला मिळेल। वेगवान चतुराबरी ही आपण गोलंदाजी पाहिली, जिथे रोखले, जिथे थांबवले। या षटका दरम्यान धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न जोविली संघाचा युवा जिगरबाज गोलंदाज आर्यन म्हात्रेच्या माध्यमातून तीक्ष्ण धारदार बाणा पेशकश केलाय आणि पहिल्या पूर्वार्धातील अगदी चेंडू शिल्लक असतील फक्त आणि फक्त 2। पिछले ओवर में 26 आए थे, उसके बाद मुश्किल कंडीशन में सिकंदर ने वापसी कर दी है और ये है सेनापति। छोटा तीर घाव करे गंभीर। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या स्पर्धेचे दमदार आयोजक आपण पाहतोय, खरं तर ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल, त्या स्पर्धेचे शिल्पकार बालकृष्ण मुंडे साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होतोय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। त्यांच्या साथीने आपण पाहतो आमचे जुबेली गावचे उद्योजक समाजसेवक महेशजी केणे अर्थात अप्पा केणे यांचं आगमन झालंय। त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मोस्ट वेलकम सर, स्वागत अप्पाजी केने, त्यानंतर संदेशजी मसने असतील, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाकदी जर पाहिलं तर उत्तम दर्जाचं आयोजन इथे साकार झालंय। सन्माननीय श्री आमचे आयोजक बालकृष्णजी मुंडे असतील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर, त्यांच्या साथीनं आमचे मुख्य आयोजक कुमार निखिलजी चव्हाण उद्योजक असतील आणि आमचे पुढील आयोजक सन्माननीय श्री गजेंद्र गडगे उद्योजक यांच्या माध्यमातून हे त्रिमूर्ती दमदार आयोजन दहिली चषक 2025। जोवेली ब आखिरी ओवर लेके आर्यन म्हात्रे ने 5 गेंद पे 4 रन दिए, जोरदार तालियां। पिछले ओवर में 26 आए थे, उसके बाद ये मैं कहूंगा कि बचा वक्त में गेंदबाजी, मुश्किल कंडीशन में कमाल की गेंदबाजी आर्यन की। 5 गेंद पे 4 रन, डेथ ओवर स्पेशलिस्ट छोटा तीर जोवेली ब का घाव करे गंभीर, और घाव किया है कासगांव ब को आखिरी ओवर में। आर्यन चमक गए। आखिरी गेंद टारगेट सेट बॉल, चौथी ओवर लास्ट बॉल। टोटल बना है 45, 45, क्या 50 बनेंगे? क्या होगा अर्धशतक कासगांव ब डिंग डोंग मित्ताली 11 का? लास्ट बॉल। ओह, कमाल की गेंदबाजी है। 4 रन, जोरदार तालियां। 1 ओवर में, आखिरी ओवर में चमत्कार हो गया आर्यन म्हात्रे के द्वारा। दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी गावदेवी खरवई विरोधात जय हनुमान क्रिकेट संघ ढोके, दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर या। नाणेफेकीचा कौल आपण करतोय, त्यामुळे विनंती आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे। टीव्ही स्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळतील खरं तर आमचे नारायण ढाब्याचे मालक हर्षलजी भगत साहेब आपण पाहतोय, त्यांना टीव्ही स्क्रीन वरती दाखवलं जात आहे। खरं तर चामटोली नाक्यावरती आपण पाहतोय, कर्जत हायवेला जात असताना आपण पाहतोय चामटोली नाक्यावरती अगदी आपण पाहतोय उजव्या बाजूला ओरिजिनल नारायण ढाबा नंबर 1, त्या ढाबाचे मालक आपण पाहतोय खरं तर हर्षलजी भगत साहेबांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। टॉस आपण करतोय। बघा विनंती आहे, खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू असतील याची आपण नोंद घ्यायची आहे। आयोजन कमिटी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवू दे, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्यामुळे विनंती आपण प्रेक्षक वर्ग तिथून बाजूला व्हायचं आहे। टॉस आपण संपन्न करू। मी विनंती करेल दोन टीमचे कॅप्टन या आपण टॉस साठी लवकरात लवकर या। डोके टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत, गौरव या आपण। मी हर्षलजी भगत साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मी करतो टॉस। नाणेफेकीचा कौल मी इथे संपन्न करू। टॉस आम्ही संपन्न करतोय। दिनेशजी भोईर आहेत जे कार्याध्यक्ष आहेत आणि गौरव म्हात्रे आहेत। छापाचा कॉल आहे, काटा आलाय। गौरव या आपण थोडीशी चर्चा करू। गौरव निर्णय पेंडिंग का म्हणशील गौरव? एक चांगला खेळाडू म्हणून तुझी ओळख आहे,
नेहमीच चांगला क्रिकेट तो आतापर्यंत खेळत आलाय, परंतु यंदाच्या वर्षी आपण पाहतोय दैवरी धमाका ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर एक क्रीडांगण आपण पाहतोय जिथे मात्र इतकं प्लेन आपल्याला क्रीडांगण दिसतोय जरूर, परंतु इथे अगदी आपण पाहिलं असेल तर भलं मोठं डोंगर होता, गवत होता, तर देखील त्याला मात्र सपाट करत असताना हा इथे मात्र मैदान बनवलंय बाळकृष्ण मुंडे साहेबांच्या माध्यमातून. त्यामुळे या मैदानावरती खेळत असताना किती मजा येते काय सांगशील? मजा येते खूप खेळायला. आपण आहे. थँक्यू सो मच गौरव, हरकत नाही आहे. गौरवची बॅट बोलते त्यामुळे तो जास्त बोलत नाही. आपल्यासोबत कार्याध्यक्ष आहेत काय म्हणाल दिनेशजी भोईर सर, खरं तर या मैदानावरती आपण खेळण्यासाठी आलात, मोठमोठ्या संघाला परास्त करत असताना तुम्ही बाजी देखील मारली आहे. काय म्हणाल या मैदानावरती खेळत असताना तुमच्या पूर्ण टीमवर्कचा कसा गेम राहिला काय सांगाल? या स्पर्धेमध्ये आमच्या टीमचा खूप चांगला गेम झालेला आहे आणि चांगले खेळतात पोरं. त्याच्यामध्ये आमचा रविदादा इंजर्ड असल्यामुळे खेळत नाही, त्याच्यामुळे मेहनत पूर्ण होते. काय म्हणाल? खरं तर आज 13 बाईकसह ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आयोजन कमिटी पुढच्या वर्षी पुन्हा एकदा 26 बाईक आणि एक 4 व्हीलर मॅन ऑफ द सिरीजसाठी त्यांनी घोषित केलं आहे. त्यामुळे आता खरं तर धनराशी न देता इथे मात्र आपण बाईक देतोय या स्पर्धेमध्ये. त्यामुळे तुमचं म्हणणं काय या स्पर्धेविषयी? चांगली संकल्पना आहे, कारण पूर्ण टीमला जर बाईक भेटत असेल तर चांगलं आहे. थँक्यू सो मच. टॉस इथे जिंकला टीम गावदेवी खरबई संघानं. त्यांनी निर्णय इथे मात्र पेंडिंग ठेवलाय, ते निर्णय कळवतीलच, परंतु डोके संघ मैदानावरती आपण पाहतोय खेळण्यासाठी उतरतील नेक्स्ट मॅचमध्ये. त्यामुळे दोन्ही संघ आपण रेडी राहा. खेळाच्या दृष्टिकोनातून मॅचला आपण सुरुवात करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय या मॅचमध्ये सलामी जोडी आता दाखल झाली आहे आणि नुकताच आगमन झाले आमचे राजेजी हजारे यांचे वेलकम. संदेशजी बागराव हे देखील जोडले गेलेत. आमचे विलासजी कडव देखील आले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर सर्वांनीच भरपूर मेहनत घेतली आहे. 5 ते 6 दिवस रात्रीमध्ये ही स्पर्धा रंगते, त्यामुळे सर्वांचा नावाचा उल्लेख व्हायला हवा. नक्कीच आमचे संकेतजी राऊत त्यांच्याकडून देखील 3 बॉलवरती 3 विकेट घेतले, तर टीम कासगाव संघासाठी 1,000 रुपयाची धनराशी आहे. जे कासगावचे उद्योजक आहेत आमचे मित्र संकेतजी राऊत, त्यांच्याकडून 3 बॉल 3 विकेट घेतले, तर 1,000 रुपयाची धनराशी 1,000 रुपयाची धनराशी देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. धन्यवाद. थँक्यू सो मच महागुरु. कारण ही पदवी खूप मोठी आहे. कारण रायगडमध्ये गेल्यानंतर निवेदन करणं खूप कठीण आहे. आम्ही पाहिले महागुरूंच्या माध्यमातून ती लिहिली पार पाडली आणि ती जबाबदारी अगदी बदलापूर परिभागामध्ये आपण राहुलजी चव्हाण असतील, मॅडी सर असतील यांच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहिले. अगदी या लढतीला पुन्हा एकदा सुरुवात होताना पाहायला मिळेल. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं जिथे धावा बनताना पाहायला मिळाल्या. 45 उत्तरार्धामध्ये 46 धावसंख्येची आवश्यकता आहे फलंदाजी करणाऱ्या जनमान जोविली ब संघाला. क्या बात है, बदलापुर की आन बान शान राहुल चौहान, द वॉइस ऑफ बदलापुर. मैडी उनका जिक्र हमेशा किया जाता है, एवन जोड़ी धमाका करते दोनों और दहिवली धमाका देख रहे. सुपर से पहला मैच जीत के लिए चाहिए जय हनुमान जोविली ब को 46 की आवश्यकता 11.50 प्रति ओवर से. जितेश टेम्बे ने पहले इनिंग में धमाका किया, 3 छक्के, विशाल का 1 छक्का. उसके बाद आर्यन मात्रे की क्या कमाल की गेंदबाजी रही. आर्यन ने रनों को रोक के रखा, 4 रन दिए आखिरी ओवर में. लाजवाब गेंदबाजी. रोशन टर्निंग पॉइंट. अब क्या एक और टर्निंग पॉइंट आएगा मैच में, लेकिन जो जोवेली के दर्शक थे शायद अब डगआउट के दिशा में चले गए. मजा आएगा. कासगांव के दर्शक भी तैयार है, जोवेली के दर्शक भी तैयार है. रोशन, कासगांव ए और जोवेली ए का मैच बहुत बड़ा होता है. अभी वही मैच कासगांव ब और जोवेली ब का मुझे देखने मिल रहा है. वही काटे की टक्कर, वही महामुकाबला. अगदी मैत्रीपूर्वक लढतीचा आगाज आहे. एक आगल्या वेगळ्या लढतीची आपण पुनरावृत्ती पाहतो. अगदी उजव्या बाजूला क्रिकेट रसिक राजा पुन्हा एकदा गर्दी करताना पाहायला मिळतो. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. अगदी उत्तरार्धातला सुरुवात होताना पाहायला मिळेल, जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये 45 धावा बनताना पाहायला मिळाल्या. उत्तरार्धामध्ये 46 धावसंख्येची आवश्यकता आहे. 11.50च्या सरासरीनं प्रति षटकागणे धावा बनवायच्या आहेत. जोविलीला रोखायचं कासगावला. इथून जिंकणार कोण? प्रेम धुले तैयार. बल्ले का किनारा, कैच ऑफ द मैच, कॉट आउट. पारी समाप्त. प्रेम धुले डगआउट पे लौट चुके. चेहरे पे चिंता, फिक्र, निराशा और ये टेंशन भरा माहौल जोवेली ब के लिए. अगदी मैदानाच्या आतमध्ये कुणी शिरकाव करू नका, हे सुद्धा आपण लक्षात घ्या. दोन्ही संघांचे क्रिकेट रसिक राजे आज अनंतामध्ये पूर्णपणे बेधुंद होत डान्स करतायत आणि याच क्रिकेट रसिकांमुळे क्रिकेट एक आगळ्या वेगळ्या उंचीवरती पाहतो. राहुल सर, शर्मा जी आपको आना है मंच के ऊपर. शर्मा जी आप जहाँ कहीं पे हो आपको आना है मंच के ऊपर. पहली गेंद धमाका कासगांव ब ने किया है. इंतजार करिए, सब्र रखो.
आगे से भी धमाका होगा क्योंकि दो तरफा मैच है भाई, दोनों टीम कम नहीं है, लेकिन दर्शकों ने मजा लिया। पहली गेंद कासगांव ब के नाम पे रही। अब आइए देखते मैच का हाल। बहुत बढ़िया गेंदबाजी, गोल्डन डक, सिल्वर डक, गोल्डन डक, 0 पर आउट प्रेम दुले। प्रवीण पहिल्या मॅच मध्ये रोमहर्षक बाणा पाहायला मिळतो। पहिला सामना ठसने म्हणजे यापुढील सामने कशा दर्जाचे असतील हे फक्त विचार करावा लागेल। अलंदखा फेट अगदी वेगळ्या धुंदीत हा फटका खेळलाय, येतोय हा पहिला धमाकेदार दर्जेदार संघर्षाचा पहिला चौकार। चतुरीसाठी प्रभाकरजी खांबाले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। विश्वनाथ धूले शुरुआत करते हुए 4 के साथ जोवेली ब खाता खोल चुका है। हम भी किसी से कम नहीं, बड़ा मैच का बड़ा खिलाड़ी विश्वनाथ धूले। बोलो तैयार, स्क्वायर कट किया, गैप शॉट, क्रैकिंग कवर ड्राइव, एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर, लगातार दूसरा चौका इन रो। चौके पे चौका, चौके पे चौका, हिरो बनने का मौका आहे फलंदाजी करणाऱ्या विश्वनाथ धुळेसाठी हे वेगळं पर्व आहे। ज्या विश्वनाथ धुळेवरती अगदी 4 षटकार लागले होते पहिल्या पूर्वार्धामध्ये, ज्या गोलंदाजा विरोधात 26 धावा पाहिल्या तो फलंदाज आक्रमक झालाय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आपण पाहतोय शेतकरी राजा निखिलजी चंद्रकांत चव्हाण साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती आगमन होतोय। ही स्पर्धा आपण पाहतो ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा, त्या स्पर्धेचे शिल्पकार बाळकृष्ण मुंडे साहेब आणि त्याच्या साथीनं निखिलजी चव्हाण यांचं आगमन झालंय। मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। 2 चौके, व्हाइट बॉल, 9 रन तो बटोर लिए चौवेली बने। क्या कमाल का ये मैच होगा। अजीबोगरीब शॉट खेलना चाहते थे विश्वनाथ धूले, लेकिन यहाँ से अंपायर ने व्हाइट बॉल घोषित किया। मैच ऑन, पावर प्ले में रन बन रहे। शुरुआत भले ही खराब हुई, प्रेम आउट हुए, लेकिन विश्वनाथ ने पारी को अभी तक संभाला है। कहते हैं मंजिल भी जिद्दी है, रास्ते भी जिद्दी है, देखते क्या होता है, हमारे इरादे भी जिद्दी है। बल्ले के जड़ में कट किया, पॉइंट पे फील्डर है, फंबल हुए, थोड़ी मिस फील्डिंग, सिंगल को डबल में कन्वर्ट। खराब कॉम्बिनेशन है। कासगांव ब मैच में ध्यान देना चाहिए, खराब दिशा में थ्रो फेंका, बॉलर एंड पे थ्रो फेंकना था यहाँ पे। लक्ष केंद्रित करावं लागेल। अगदी फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुकाल ते विजयाला मुकाल या म्हणीला साथ न देता अगदी कासगाव टीमला कसबदार दर्जेदार फिल्डिंगचा मुजोरा हा पेशकश करावा लागेल। पहिलं षटक पाहिलं तर पहिल्या षटका दरम्यान काहीशा नाट्यमय घडामोडी सातत्यानं घडताना पाहायला मिळत आहेत। 11 पे 1 जोवेली ब, 46 का लक्ष्य, 11.5 का रन रेट प्रति ओवर। बॉलो तैयार है, सम्मान दिया, रन तो बहुत अच्छे बने और रन रेट के हिसाब से अब जोवेली बग खेलना पसंद कर रही है। पहला ओवर में अभी तक 12 बने रोशन, 1 विकेट गिरा है और 46 का टारगेट चेस करना है। थोड़े आसान है, लेकिन जो गेंदबाजी आप देख रहे हैं थोड़ी और मजबूत होगी तो मुकाबला बन सकता है। अगदी प्रति षटका गणिक 11.50 सरासरीनं धावा बनवण्याच्या मनसुब्यानं हे आपण पिबनचं पहिलं षटक पाहतो ना। पहिल्या षटका दरम्यान दर्जेदार फटके इथे येताना पाहायला मिळतात, परंतु गोलंदाजांना एक चांगली वापसी दाखवायची आहे। प्रहार केला, काउंटर अटॅक, डीप मिड विकेटच्या धोक्यावरून दैवली चषकाचा शंकनाद येतोय। अजून एक दर्जेदार षटकार। अभय चौधरी खाता खोला 6 के साथ, 6 में तब्दील गगन चुंबी और पहले ओवर में लूट लिया बोनस। बारिश हो गई रनों की, 18 रन पहले ओवर में समाप्त हुए। क्या जबरदस्त मुकाबला बना है ये। 46 का टारगेट था जीत के लिए, जो अंतर 3 ओवर की 18 गेंदें यहाँ पर मात्र बची है और आवश्यकता है 28 रनों की। सफर थोड़ा कम हो चुका है, लेकिन मजा आएगा। आजच्या रात्रीतील सर्वाधिक मोठा रणकंदन। बघा, मुख्य प्रवेशद्वाराकडे येणारा जो रस्ता आहे तिथे आपण बाईक किंवा कार पार्क करू नका, विनंती आहे। जो मुख्य प्रवेशद्वाराकडे रस्ता येतोय तिथून आपण गाड्या लगेच काढा। ज्यांनी कोणी बाईक मध्ये पार्क केलेत ते आपण तिथून हलवायचे आहेत, कारण थोड्याच वेळात पावड्यांचं आगमन होतोय, त्यामुळे विनंती आपण त्या बाईक लगेच तिथून हलवायचं आहे। धन्यवाद। 2 चौके 1 छक्का 1 विकेट, 18 रन बन गए। जोवेली ब का बड़ा कमबैक, अब जीत के लिए 28, 3 ओवर में चाहिए। सुपर 6 का धमाका, दहीवली धमाका का सबसे बड़ा मुकाबला। 2 महारथी टीमें और ये महामुकाबला कमाल की। ये देखिए 2 बल्लेबाज स्क्रीन पर जो इस मैच की रणनीति बना रहे और रन बनाने के लिए उनके दिमाग में जो पूरी साजिश है
यहाँ पर चलती हुई। कासगांव के मेंटर है करण लहाने और जोवेली ब के जो मेंटर है वो है महेंद्र धूले। जोवेली अ में काफी बढ़िया खेल करते माही और अब वो इस टीम के मेंटर है, इस टीम के कोच। कासगांव के करण लहाने मेंटर कोच इस टीम को गाइड करते हुए। गेंदबाजी देखिए तो कासगांव ब में जितेश टिम्बे भी ओवर करते हैं, शैलेश भी अच्छे गेंदबाज है, तो शायद यहाँ से उनकी वापसी भी हो सकती है। लेकिन जो पहले ओवर में 28 रन लगे ना, काफी बड़ी मार लगी, में 18 रन लगे, ये बहुत बड़ी मार लगी मैं कहूंगा कासगांव ब को। अब उन्हें कमबैक करना है गेंदबाजी में। कहते हैं मैदान में जो लड़ा वो असली खिलाड़ी है, बाकी हार जीत तो बस एक कहानी है। लड़ना होगा मैदान में, जैसे शार्दुल ठाकुर ने आईपीएल में कमबैक किया। शार्दुल ठाकुर आईपीएल में अनसोल्ड हुए थे, लेकिन जहीर खान ने उन्हें खरीदा लखनऊ में, और क्या कमाल की गेंदबाजी की शार्दुल ठाकुर ने। पहली बॉल ये दिशा अलग चुनी उन्होंने, शायद फाइन लेग पे खेलना चाहते थे लेकिन गेंद ऑफ स्टंप पर गिरी और यहाँ से बल्लेबाज 1 रन मात्र बटरते हुए। खांबाले बॉयज यांच्याकडून अगदी शैलेशसाठी कॅश प्राइज आहे, प्रत्येक विकेटसाठी अगदी 500 रुपयाचा धनादेश। दोन संघ आपली ताकद आपली प्रतिष्ठा पूर्णपणे पणाला लावतायत। अंतिम पडावामध्ये इथून कोणता संघ जिंकणार याकडे क्रिकेट रसिक राजाचं पूर्णपणे लक्ष केंद्रित आहे। दैवली चषकामध्ये पुढे कोणता संघ मार्गस्थ होईल पाहावं लागेल। कासगाव बनाम जोवेली। बॉलर तैयार है शैलेश, मिस टाइमिंग, हवा में कैच का मौका, खुद गेंदबाज गए, लपका कैच, दूसरी सफलता। शैलेश के खाते में एक और विकेट मिलता हुआ। सबसे बड़ी मछली जाल में विश्वनाथ धूले की पारी यहां पर सिमटती हुई। रोशन प्रेम और विश्वनाथ, ये 2 बड़े झटके लगे जोवेली ब को। इनको लंबा सफर तय करना है। अब पूरी जिम्मेदारी अभय के कंधों पे, जिसने पहली गेंद पे छक्का मारा था। अगदी अभय आउट हुए यहाँ पर, बिल्कुल अभय आउट हुए। स्कोरर विश्वनाथ के कंधों पे जिम्मेदारी। अगदी भयभीत करणारी ही गोलंदाजी समर्पित करण्याचा प्रयत्न वेगळ्या शैलीने गोलंदाजीची आखणी केली जाते। बॉलिंग ट्रॅक वरती शैलेश खंबाले या गोलंदाजाचा वापर केलाय आणि 3 विकेट साठी अगदी खंबाले बॉयज याचकडून अगदी 5000 रुपयाचं कॅश प्राइज शैलेश खंबालेला दिलं जाईल आणि पहिल्या 2 चेंडूंमध्ये त्याने ताकद समर्पित केली आहे। या विकेटसाठी देखील खांबाले ब्रदर्स कडून 500 रुपयाचं कॅश प्राइज शैलेश साठी। खर तर कालच्या रात्रीमध्ये देखील आपण बक्षिसांची खैरात पाहिली आहे। बदलापूरचा वंडर बॉय करण धुळेने 3 बॉल 3 षटकार ठोकले आणि त्याने आपण पाहिलं खर तर 15,000 रुपयाची धनराशी एकाच मॅच मध्ये घेतली होती। स्कूप करने की कोशिश थी, पल्लू स्कूप, गेंद बल्ले का संपर्क नहीं हुआ। डॉट गेंद, संजय धूले अजीबो गरीब शॉट खेलने की कोशिश कर रहे, लेकिन डॉट गेंद है, जोवेली ब पे काफी दबाव डाल सकती है। इनको एक एक गेंदों पे नंबर लाने चाहिए, क्योंकि एक ओवर में 18 बने थे, लेकिन जो आर्यन मात्रे ने पहले सत्र में आखिरी ओवर की थी ना, अब वही गेंदबाजी को परिवर्तित शैलेश कर रहे यहाँ पे। क्या कमाल के गेंदबाज है ये भी। संजय धुले पहिला चेंडू डॉट खेळलाय, पूर्णपणे आक्रमक शैलीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय। जर्सी क्रमांक 1 नंबर 1 दर्जाचं कार्य समर्पित करतोय शैलेश। ऑन फायर, 2 फलंदाजांना बाद केलंय या युवा गोलंदाजानं। चमत्कार हो चुका है, वापसी हो चुकी है कासगांव ब। इंतजार था एक महारथी गेंदबाज का, और ये मुश्किल कंडीशन में सिकंदर चला है। 1 नंबर की जर्सी, 1 नंबर का काम, और ये काम तमाम बल्लेबाज का किया है शैलेश खंबाले। अगदी कासगाव क्रिकेट संघाचा अगदी विकेट टेकर गोलंदाज म्हणून शैलेश खंबाले या गोलंदाजाचा वावर आहे, त्याची पॉवर आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी सध्या घडीला तो समर्पित करतो। तीक्ष्ण धारदार बाणा इथे पेशकश केला जातो। धावसंख्येला पूर्णपणे थांबवलंय। 19 धावा धावपटलावरती एकूण 2 गड्यांचा राहिला खात्मा। महत्वपूर्ण मैच में एक सर्वश्रेष्ठ प्रदर्शन किया शैलेश खंबाले ने। लगातार 3 विकेट के गेंदबाज लेते तो खंबाले बॉयज की ओर से 5000 गेंदबाज को दिए जाएंगे। मैच ऑन, 2 विकेट मिले शैलेश को अभी तक। यॉर्कर डाली है मिड ऑफ के ऊपर से, लॉन्ग ऑफ पे गई, फील्डर के बीच में गैप शॉट है, अंतिम मूवमेंट में रोक दिया। 1 को 2 में कन्वर्ट करने की कोशिश, रिक्स नहीं लेना चाहते जोवेली ब। इससे पहले भी बड़े विकेट गए, उनको भी संभल कर खेलना है, और यहाँ से सिंगल बटोरते हुए यहाँ पर देखा जाए 2 मिले और 2 के साथ टोटल है 20।
21 रन. मनोज आणि हर्षद यांच्यामध्ये असलेले योग्य तालमेल आणि हे पाहता अगदी आपल्या सांगी कोट्यासाठी 2 धावा वाचवल्या. तीन फलंदाजांना बाद इथे केले जात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 वरती. गोलंदाज शैलेश खंबाले हो वेगळ्या ढंगामध्ये गोलंदाजी आखण्याचा प्रयत्न, परंतु लाईन तर लेंथ मध्ये काहीशी बिघाडी पाहायला मिळते. अगदी मुन्ना पठाण सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ना कारगिल सांगी कोटा पुढे मार्ग होईल. 3 गड्यांचा राहिला खात्मा. एकूण धावा 22. पल्ला अजूनपर्यंत गाठायचा आहे मोठा. दर्शन धुले बल्लेबाजी के लिए आए नंबर 5 पे. 3 विकेट गिरे हैं और विश्वनाथ दर्शन पे जिम्मेदारी की सुपर 6 का दरवाजा खोले, सुपर 3 में पहुंचे, जीत का हकदार बने. ये बड़ी जिम्मेदारी है. बोलो तैयार. यॉर्कर गिरी, टप्पा गई है विकेट कीपर के पास. अपील तो बनती थी, डॉट गेंद निकली और इसी के साथ दूसरा ओवर समाप्त हुआ. पहले ओवर में आए 18, दूसरे ओवर में देखा जाए तो रन आए लगभग 4. 2 ओवर में बने 22. 46 का टारगेट था. अब रन चाहिए 24 आने वाली 12 गेंदों पर. 1 गेंद पे 2, 6 पे 12, 12 पे 24. ड्रिंक टाइम पाहायला मिळेल. जलप्राशन केल्यानंतर शक्तियुक्तीचा भडीमार आहे. 2 संघ आग ओकणारा खेळ इथे समर्पित करताना पाहायला मिळतील आणि 2 संघ आज वेगळ्या ढंगामध्ये सध्या घडीला इथे खेळताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांचे क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने आले. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षकांना महत्वाची सूचना, खेळाडू कक्षाच्या बाजूला एक मोकळी वायर आहे, टावरची वायर. त्या वायर पासून दूर राहा तुम्ही, कारण ती लाईन चालू आहे. त्यामुळे मोकळी वायर जिथे असते तिथे थांबू नका आणि तुम्हाला दुसरीकडे बसायचं आहे. प्रेक्षक तुमच्या सेफ्टीसाठी अनाउन्समेंट आम्ही करतोय की खुली वायर आहे खेळाडू कक्षाच्या बाजूला, तिथे जास्त तुम्ही थांबू नका, दुसऱ्या बाजूला बसा प्लीज. अगदी विद्युत प्रवाह त्या ठिकाणी वेगानं वाहतोय आणि हे पाहता अगदी थोडीशी काळजी घ्या, कारण आज प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला मिळते. आज या संपूर्ण मैदानाला जणू काय छावणीचं स्वरूप आलंय, त्या दर्जाचा काहीसा माहोल बनलाय. माहौल बन चुका है रोशन. पहाड़ पे दर्शक बैठे, टीले पे दर्शक बैठे, वहां से मैच देख रहे, स्टेडियम की फीलिंग उनको आ रही है. कितना बढ़िया ग्राउंड है. और मैं कहूंगा ये सबसे बड़ा योगदान है ना कैलाश कड़व साहब और दिगंबर सुरोशे, ये दोनों का बड़ा योगदान है एवन जोड़ी का. क्योंकि जब मैदान उपलब्ध नहीं था, जब मुश्किल थे हमें दहीवड़ी धमाका करने के लिए, तब ये मैदान बनाया गया. और मैं कैलाश कड़व, दिगंबर सुरोशे का आभार व्यक्त करता हूँ कि इतना बड़ा योगदान आपने दिया और ये धमाका आपकी ओर से हुआ. प्रवीण सर रस्ता गायत या दहिवलीमध्ये चार ऐतिहासिक मैदान घडताना पाहिली. जिथे मैदान म्हणतो तिथे हवे जाधव, हा इतिहास है. क्या बात है. बदलापुर का इतिहास बहुत बड़ा है. बॉलीवुड में फिल्म भी बनी थी बदलापुर पे, वरुण धवन थे एक्टर. बदलापुर बहुत बड़ी सिटी है और बदलापुर का क्रिकेट, बदलापुर क्रिकेट एसोसिएशन के कारण काफी ग्रो होता जा रहा है, बड़ा बनता जा रहा है. उनके जो अध्यक्ष है उनका भी आभार व्यक्त करेंगे. सम्मानित श्रीधर जी धुले साहब, महेंद्र धुले होंगे हमारे, मितेश धुले, आपका भी आभार कि ये बदलापुर का क्रिकेट अब पूरी दुनिया में देखा जाता है. 12 गेंदे 24 की आवश्यकता. सर्वात मोठं रणकंदन तो झाकी पिक्चर बाकी पहिला मॅच मध्ये रंगतदार बाणा. पहिला बॉल अति उसळी, पंचांनी हेरलं, पंचांनी पाहिलं आणि ते व्हाईट बॉल करार दिलाय आणि गोलंदाजाला अलर्ट केलंय की इथून या दर्जाचे चेंडू फेकू शकत नाही. जितेश टेम्बे 3 छक्के मारे थे इन्होंने. पहले इनिंग में धमाका किया वो जितेश टेम्बे. पहली खराब गेंदे. 12 पे चाहिए 23. कंपलसरी चेसिंग का ये मैच है. सुपर 6 कौन धमाका करेगा. जो मुकाबला कासगांव अ जोवेली अ का होता है, वो मुकाबला अब जोवेली ब कासगांव ब का. फ्रेंडशिप मैच लेकिन मजेदार मैच. मास्टर माइंड खेळाडू जितेश टेंबे आपल्याला पाहायला मिळतो, जो अष्टपैलू बाणा नेहमीच आपल्या खेळीच्या माध्यमातून सादर करतो. परंतु ही मॅच 2 संघांसाठी तितकीच इम्पॉर्टंट. जीतू पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट न हा पण मारा पहिला क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रस्थापित केलंय. फलंदाज आक्रमकतेने खेळतोय. नाव आहे विश्वनाथ धुले. ऑन फायर त्याच्या बॅटमधून अजून एक दर्जेदार दहिवली चषकातील दमदार चौकार. खरबई संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. त्यामुळे इन्व्हाइट केले टीम चेअरमन डोके संघाला बॅटिंग करण्यासाठी या मॅच मध्ये. आय थिंक डोके टीमला जे हवं होतं ते मिळालंय, कारण जेव्हा टॉस ते जिंकतात ते बॅटिंगच करण्याचा निर्णय स्वीकारतात. त्यामुळे या मॅच मध्ये देखील मजा येईल या शंकात नाही आहे. विश्वनाथ दूल्हे, जब तक विश्वनाथ दूल्हे है मैच जोवेली ब जिंदा है. ये मुकाबले में वापसी करके दे सकता है. जीत का दरवाजा खोलने वाला ये बल्लेबाज बचा है. जोवेली ब का ट्रम्प कार्ड, तुरुप का इक्का,
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. बदलापूर परिभागाचं विश्व जिंकायला निघालेला खेळाडू विश्वनाथ धुले आपल्या खेळीच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह कार्य साकार करतो. अगदी 3 चौकार या फलंदाजाच्या बाडमधून येताना पाहिले आणि सांघिक कोठा वेगवान पुढे मार्गस्थ होतोय. 27 धावा लागतायत. 3 फलंदाजांचा खात्मा. जितेश टिम्बे 35 रन जोड़े इस मुकाबले में. पहले सत्र में क्या कमाल की बैटिंग की, लेकिन एक गेंद पे 5 रन दिए. ये मैच बड़ा बनेगा. विश्वनाथ और जितेश का बैटल. टाइमिंग अच्छा है, घुटना टेक के गैप में खेला, 1 बाउंस. फील्डिंग का स्टैंडर्ड भी अच्छा है. मिड विकेट पर 1 ही रन मिलेगा. बैकअप के लिए 2 फील्डर है पीछे. शॉट सिलेक्शन थोड़ा खराब रहा. शायद थोड़ा आगे बढ़ते तो एक बड़ा स्ट्रोक आता. प्रवीण टेंबे सर त्या ठिकाणी मयूर टेंबे हा क्षेत्ररक्षक सज्ज होता. डीप मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहिलं. जिथे अगदी 1 धाव आपण बनताना पाहिली. धावसंख्या अगदी कासव छाप पद्धतीने पुढे मार्गस्थ होते. 28. याच दरम्यान विश्वनाथ धुळे चांगली बॅटिंग करतोय आणि त्याच्यासाठी आपण पाहतोय त्यांचे जवळचे मित्र मथुर फॅन्स क्लबचे आमचे ओनर नीरज दीपक भोईर यांच्याकडून 3 बॉल 3 सिक्स साठी 1000 रुपयाची धनराशी. बोला तैयार. 10 गेंद पे चाहिए 18. डॉट आई है. 9 गेंद और जीतने के लिए 18. 12 पे थे 24. 9 गेंद 18. ये कमाल का मैच है. मुश्किल कंडीशन में दोनों टीम दमखम रखती है. क्या कमाल का मैच रोशन बना है. पहले सत्र में कासगांव के दर्शक झूम रहे थे, अब जोवेली के झूम रहे. लेकिन मुझे लग रहा है कि जो अंदाज है मैच का आखिरी गेंद तक होगा. शायद आखिरी गेंद पे 1 गेंद 4, 1 गेंद 6, 1 गेंद 2 ये समीकरण बचेगा लग रहा है. सद्यस्थितीला स्मशान शांतता आहे. दोन्ही संघांचे क्रिकेट रसिक राजा काहीशे शांत आहेत. हा चेंडू काहीशा वेगळ्या ढंगामध्ये आपण समर्पित होताना पाहिला. जिथे अगदी खेळाडू होतोय रन आउट आणि आता अंतिम टप्प्यामध्ये समीकरण. येणारे 8 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. कोशिश जारी है. जोवेली बस स्ट्राइक रोटेट की. मुख्य बल्लेबाज आए स्ट्राइक पर. जीत का गुरु मंत्र उनको बनाना है. क्या कमाल का मुकाबला बना है. 8 गेंद जीत के लिए रन चाहिए. महज यहाँ पर 18 रन, 3 छक्के लगाने. एक ओवर में 18 बने थे रोशन, लेकिन उसके बावजूद जो शैलेश ने गेंदबाजी की ना वो बहुत बड़ा कमबैक रहा. अगर वहां पे जोवेली बस सिंगल डबल से भी शैलेश के ओवर खेलते तो शायद इनके लिए मैच आसान बनता. लेकिन हर बल्लेबाज बड़ा स्ट्रोक मारने गया और जोवेली बॉ पे अभी भी वो दबाव हमें यहाँ पे लग रहा है. 8 गेंदे जीत के लिए 18 चाहिए. काहीसा बॅलेन्सिंग आपल्याला सामना पाहायला मिळतो. 8 चेंडू 18. एखादा मोठा फटका खूप काही सांगून जाईल. 1-2 विकेट पडल्या तर काहीशा दबाव तंत्रामध्ये पाहायला मिळेल. जोवेली 2 संघ ताकद पूर्णपणे समर्पित करतायत. नवीन आलेला खेळाडू इनाईट नंबर 6 आदेश धुळेचा वापर केला टीम जोवेलीनं. उजव्या हाताचा खेळाडू आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न. विश्वनाथी चांगला खेळ साकार करताना पाहायला मिळतो. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक आणि चेंडू यांच्यामध्ये आपण दौड पाहिली. दौड जिंकली क्षेत्ररक्षकानं. अंतिम टप्प्यामध्ये धक्कादायक प्रयत्न. अजून एक पाठोपाठ लगातार. दुसरा खेळाडू रन आउट. मानकिवली गावचे उद्योजक समाजसेवक बालचंद्रजी खाडे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं मयूरजी केणे हे देखील मंचावरती आले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय बाळकृष्ण मुंडे साहेबांचे बंधुश्री आमचे उत्तमजी मुंडे. त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत घेतली आहे. त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. त्यांचंही आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. व्हाइट बॉल. 7 गेंद 16 चाहिए थे. 7 गेंद चाहिए 15. लेकिन इस गेंद के बाद जय घोष तो बनता है रोशन, क्योंकि श्री राम नवमी है. राम जी का जन्मदिन है प्रभु श्री राम का, और जय घोष जरूर होगा. 7 गेंद 15 की आवश्यकता. बॉल तैयार. आखिरी बॉल. फुल टॉस है. दावत. लड्डू बॉल. टर्निंग पॉइंट ऑफ द मैच. बिग शॉट. मैक्सिमम मैच का टर्निंग पॉइंट. टाल्या टाल्या वाजतायत. शिट्या वाजतायत. भोपू वाजणं काहीच बाकी आहे. आणि पहिल्या मॅच मध्ये सर्वाधिक नाट्यमय नजराणा क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतो. अंतिम बॉल वरती आलेला षटकार खूप काही बळ देतो. विश्वनाथ धुले
आक्रमक शैलीचे फटके खेळतोय आणि आता अंतिम टप्प्यामध्ये समीकरण प्रवीण सर 6 चेंडू 9. विश्वनाथ धूले 3 चौके अभी तक मारे, 1 छक्का। अगर विश्वनाथ की बल्लेबाजी पसंद आई तो जोरदार तालियां विश्वनाथ धूले के लिए। जोविली की आखिरी उम्मीद है विश्वनाथ। अब 6 गेंदे और जीत के लिए चाहिए मात्र 9 रन। काय दमदार फटकेबाजी पाहायला मिळते। क्रिकेटमय सावकारी हा खेळ राहिलाय। वसुलीकरण कसं करावं याचं ज्वलंत उदाहरण विश्वनाथ धुळेने दाखवून दिलं। कारण फायनान्शियल अगदी पहिल्या पूर्वार्धामध्ये या गोलंदाजा विरोधात 26 धावा बनताना पाहायला मिळाल्या आणि त्याचं वसुलीकरण विश्वनाथ धुळेच्या माध्यमातून राहिलं। वैयक्तिक अगदी 25 धावसंख्येवरती खेळतोय। 9 चेंडूमध्ये 25 धावसंख्येची धुव्वाधार पारी। आखिरी ओवर 6 गेंद 9 रन की आवश्यकता। मैच ऑन। नन्हे मुन्ने फैंस मैदान के अंदर जरूर चले गए। अगदी बॅट्समनला पैक देत आहेत, अर्थातच पैसे देत आहेत। क्या बात है, ये देखिए खुश हो गए बच्चा कंपनी ये खेल देखकर। एक अलग नजारा रोशन देखने मिला इस मोमेंट पे। विश्वनाथ यांच्या भाची आहेत त्या। मामा की बल्लेबाजी देख। काका यस। मुख्य प्रवेशद्वारासाठी आपण पाहतोय तो रस्ता मोकळा करा। मुख्य प्रवेशद्वारामधून पाहुण्यांची आता एंट्री होणार आहे। बघा विनंती आहे, जे कोणी प्रेक्षक आपण गाड्या पार्क केल्यात, आपल्याला विनंती आहे, प्रेक्षक म्हटलं की या स्पर्धेचा घटक आहे, मायबाप आहे तुम्ही, परंतु आजच्या रात्रीमध्ये अंतिम रात्रीमध्ये थोडंसं आम्हाला सहकार्य करा, तिथून रस्ता आपण मोकळा करा ही विनंती आहे। राहुल सर, आज वारंवार ही अनाउन्समेंट करावीच लागेल। आज ट्रॅफिक जाम 100% होणार, कारण त्या दर्जाचा काहीसा माहोल बनलाय। 6 चेंडू अंतिम टप्प्यामध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता। बॉलिंग ट्रॅक वरती येतोय विशालमय कार्य साकार करण्यासाठी जर्सी क्रमांक 45 विशाल तयार। स्ट्राइक पे कैप्टन राकेश इरमाली। 6 गेंद 9 चाहिए, कंपल्सरी चेसिंग। जीत का परचम कौन लहराएगा? क्या सुल्तान राकेश इरमाली अपने सल्तनत को बचा पाएगा इस मुकाबले में? आइए देखते। राकेश इरमाली कैप्टन और सामने विशाल। 6 बॉल 9 रन। हवा में मिस टाइमिंग शॉट, फाइन लेग जज करेंगे। मिल गई विकेट। कप्तान की पारी समाप्त। कप्तान नहीं चले सीना तान। वो जो जिम्मेदारी थी एमएसडी की तरह नहीं निभा पाए, मुश्किल कंडीशन में आउट हुए। जब टीम को जरूरत थी कप्तान का बल्ला चलना चाहिए था, नहीं चल पाया। अब 5 गेंद 9 की आवश्यकता। ये देखिए लेग ब्रेक किया बल्लेबाज गेंदबाज ने और लेग ब्रेक पर कैच आउट हुए कप्तान। अगदी बॅकफुटला जात अगदी हुक करण्याचा प्रयत्न राहिला राकेश इरमालीचा, परंतु भोपळाईनं फोडता हा खेळाडू अगदी तंबूच्या दिशेने परतताना पाहिला। नवीन आलेला खेळाडू बॅटिंग मार्क वरती ऋषिकेश धुळेचा वापर केला। निश्चितच इनॅट नंबर 8 वरती या फलंदाजाची आता वर्णी पाहायला मिळते आणि आता समीकरण 5 चेंडू 9 धावा। विशाल चतुर है, चतुर गेंदबाज। पहली बॉल पे आउट किया कैप्टन को। 5 गेंद 9 चाहिए, कुछ भी हो सकता है। जैसे हमने सोचा था कि आखिरी गेंद तक मुकाबला हो सकता है, क्योंकि एक बॉल पे 6 बनते हैं, गेंदबाज को भी खतरा है, लेकिन डॉट गेंदे आते हैं तो बल्लेबाज पे ज्यादा प्रेशर होगा। और ऐसे में विकेट बहुत गिरे हैं। जोविली बर्क के सबसे बड़े विकेट जल्दी मैदान से बाहर गए। विश्वनाथ धूले की पारी कमाल की रही, लेकिन विश्वनाथ धूले एक बहुत बड़ा खतरा अभी तक बचे मैदान में, वो कासगाव ब के लिए। अगदी क्रिकेटमध्ये नेहमीच एक वेगळा घनाघाती घाव, ज्या संघाचं ज्या गावाचं आहे वेगळं नाव। आज संघ बदलापूर परिभागातील कासगाव आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय, ज्या संघाने अनेक मैदानं गाजवली असा संघ जोविली। दमदार सामना। स्ट्राइक एंड पर है। नंबर 8 पे आए ऋषिकेश धूले। 5 बॉल 9 चाहिए। फुल टॉस है, प्रॉपर टाइमिंग, बिग शॉट, मैक्सिमम। जोवेली हल्ला बोल करते हुए मैच में जल्लोष। वाह क्या बात है, दमदार सामना पाहायला मिळतो। काटाकीर सामना आहे आणि आता अंतिम टप्प्यामध्ये क्रिकेट रसिक राजा वेगळ्या ढंगामध्ये आनंद महोत्सव साजरा करतोय। समीकरण 4 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता। डग आउट पे जल्लोष है, डग आउट खुश है। पिछली गेंद पे कैप्टन आउट हुए 0 पर, निराशा थी चेहरे पे, लेकिन इस खिलाड़ी ऋषिकेश ने क्या कमाल किया है। रनों का अंतर बताते 4 गेंदें बची है,
और जीतने के लिए चाहिए 3 कंपल्सरी। मैत्रीपूर्वक लढतीचा आगाज पाहायला मिळतो. बदलापूर परिभागाचं क्रिकेट किती आगल्या वेगळ्या उंचीवरती आहे याचं ज्वलंत उदाहरण इथे दोन संघांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो. अंतिम चरणामध्ये समीकरण 4 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. आ देखे जरा किसमें है कितना दम, कोण असेल या लढतीचा बाजीराव सिंगम. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, एक डॉट बॉल कासगांव को कम बैक करके दे सकती है। विशाल चतुर है, चतुराई भरी गेंदबाजी उन्हें करनी है। पहले लेग ब्रेक पे कैप्टन को आउट किया, लेकिन दूसरे गेंद सीधा फुल टॉस और ये गलती गेंदबाज की थी। जो षटकार आलाय ना त्या षटकारासाठी आपण पाहतो MD किंग, मितेजी धुळे, 1 2 3 सरकार यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाची धनराशी आहे. आणि जर हा सामना जिंकला टीम जुबिली संघानं तर मोठी पार्टी नक्कीच देण्यात येईल. मितेजी धुळे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कास प्राइज झालंय जयेश मनोहर धुळे यांच्याकडून या षटकारासाठी. 4 बॉल 3 चाहिए, भाग मिल्खा भाग, एक तो पूरा किया, 2 किले पलटे हैं, फंबल हुए, करीबी मामला। ओ व्हाट अ डाई, ये जल्लोष देखिए रोशन, ये जोश देखिए बल्लेबाज का। धूल उड़ाई उन्होंने, मिट्टी उड़ाई, लेकिन गांव के लिए खेलना है, क्या जज्बा था खिलाड़ी का। गावासाठी काय पण अगदी वेगळं पण साध्य करणारा हा पण हाय फाय डाय पाहिला. क्या डाई लगाई इन्होंने, जी जान से खेला ये खिलाड़ी। आज का टेनिस क्रिकेट इतना बड़ा हो चुका है। रन आउट, 1 रन मिलेगा, लेकिन कोशिश अच्छी थी, खिलाड़ी दूसरे के लिए आउट हुए। आप 1 ही रन मिलेगा, 4 गेंद पे 3 की आवश्यकता थी, अब गेंदे 3 रन चाहिए, 2 विकेट काउंट करते हैं। सात विकेट, तीन बॉल 2 रन चाहिए, 7 विकेट गए अभी तक, ये रन आउट है और कंपलसरी 2 बनाने 3 गेंद पर। क्या मैच बनाए, tenniscricket.in फिल्माते हुए कैमरामैन का कैमरा वर्क काफी अच्छा रहा जब रन आउट दिखाया गया। 3 गेंदे और जीत के लिए चाहिए मात्र 2। अंतिम चरणामध्ये 3 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी अगदी 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. बदलापूर परिभागातील 2 संघ खेळतात तरी सुद्धा अगदी 1000 पेक्षा जास्त क्रिकेट रसिक राजा या लढतीला अगदी tenniscricket.in च्या माध्यमातून एन्जॉय करतोय. अशा माझ्या लाडक्या क्रिकेट रसिक राजाचे मी रोशन पाटील, मराठी समालोचक शिरवली, आपलं मनपूर्वक स्वागत करतो. जोवेली के जमाई है रोशन आप, और देखिए जोवेली कासगांव का यह मैच है। 3 गेंद 2 रन चाहिए, क्या कमाल का मैच बना है, किसी ने सोचा नहीं था इतना बढ़िया मुकाबला होगा और मजा आएगा। नंबर 9 पे बल्लेबाजी के लिए आए यहाँ पर संचिक दूल्हे, लेकिन जिसने छक्का मारा वो ऋषिकेश स्ट्राइक पर होंगे। ऋषिकेश सबसे बड़ा बल्लेबाज है, 8 पे उतरे थे, छक्के के साथ पारी की शुरुआत की। अब गेंदे 3 रन चाहिए मात्र 2, क्या कमाल का मैच बना है। प्रवीण सर, अगदी बॅलन्सिंग आपल्याला इथे हा सामना पाहायला मिळतो. टायमिंग अलर्ट आहे पहा, पूर्णपणे टायमिंग नुसार इनिंग ही समाप्त व्हायला हवी. इथून अजूनपर्यंत कोणताही संघ जिंकू शकतो. 2 संघांची ताकद, 2 संघांची प्रतिष्ठा इथे पणाला लागतीये. इथून जिंकणार कोण, फायनलच्या अगोदरची फायनलच म्हणावी लागेल. यस, ऐसा लग रहा है कि ये अंतिम फाइनल का मैच है जहां पे 13 बाइक में 4 बाइक को जीतेगा। मुझे ये लग रहा है कितना जोश है दर्शकों में, शक्तिशाली मैच है और इस मैच ने कोहराम मचा दिया। सन्नाटेदार मैच, दर्शक फैन हो गए, मैच के दीवाने हो गए। 3 गेंदों पे 2 की आवश्यकता। ये दबाव प्रेशर है, ये पब्लिक प्रेशर होता है, क्योंकि आसान नहीं है टेनिस क्रिकेट में इस प्रेशर में खेलना। जबरदस्त मुकाबला है। 3 बॉल 2 रन चाहिए मात्र। क्या 9वें नंबर के बल्लेबाज ये कारनामा करेंगे। ऋषिकेश धूले, अगली बॉल हवा में, मिस टाइमिंग, नीचे फील्डर, कैच का मौका, ड्रॉप द कैच, 2 रन चाहिए और यह मैच जय हनुमान जोवेली ब के खाते में। आसान सा मुकाबला कासगांव ब ने हाथों से गवाया। कासगांव ब जीत का दरवाजा खोलने वाली थी, लेकिन एक बड़ी गलती। चला प्रेक्षक, विकेटवर थांबू नका, विकेटच्या बाहेर राहा प्रेक्षक.
या मॅचचा भारत मॅच बोला जय श्रीराम. बोला गणपती बाप्पा. विजेत्यांचं मनपूर्वक शुभेच्छा आणि पराभूत संघाचा देखील आभार. कासगाव ब व्हेरी वेल प्लेड. तुम्हाला शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोज टू वन मॅन शो जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. भारत मॅच मॅन ऑफ द मॅच टीम मेंटर कोच महेंद्र धुळे यांनी आम्हाला सांगितलंय की मॅन ऑफ द मॅच गोज टू लास्ट ओव्हर आर्यन म्हात्रे. जोरदार टाळ्या. आर्यन इज मॅन ऑफ द मॅच. कासगाव संघही चांगला खेळ, अगदी विशाल चतुरेनं अंतिम टप्प्यामध्ये चांगली गोलंदाजी साकार केली आणि आज कासगाव संघाचे क्रिकेटर्स सुद्धा मोठ्या संख्येने आले होते. त्यांचे मनपूर्वक आभार. चला ग्राउंड खाली करा, हा आयोजकांचा आदेश आहे आता.